पाण्यामध्ये गेलो, म्हणजे सगळं गेलं पाण्यामध्ये. काय करू, लहान 2-3 लेकरं मला आहेत म्हणून नवरा मेला, सगळं पाण्यात गेलं. कसं करू, काय वाटाय म्हणजे आता. या माऊलीचे शब्द ऐकून अक्षरशः अंगावर काटा आला. 100 रुपयाची नोट हरवली तर माणूस 10 वेळेस विचार करतो, पण या माऊलीचे वर्षभराची ज्वारी, वर्षभराचे तांदूळ, वर्षभराचे गहू, तेल, मीठ, मिरचू, डाळ, कपडा सगळं पाण्यात गेलं. या माऊलीचेच नाही तर अख्खं हसनाळ गाव पाण्यात गेलं. या गावकऱ्यांना विचारण्यात आलं तर या गावकऱ्यांनी सांगितलं की आम्हाला सूचना सुद्धा कोणी दिली नाही. शेतकऱ्यांचा पुत्र पण विचारत आहे, याचा जबाबदार कोण? नाही का किंमतीतल्या गोरगरिबांची, नाही का किंमतीतल्या शेतकऱ्यांची, नाही का किंमतीतल्या मुख्य जनावरांची? काही पानगुळ कमेंटमध्ये टाकत आहेत की सरकार पाऊस पाडला का? अरे मान्य आहे, सरकार पाऊस पाडला नाही. या निसर्गाला कोणाचा बापही रोखू शकत नाही, पण सरकारला एवढं तर कळतं की निसर्ग आता काय करत आहे, आता किती पाणी पडत आहे, पुढं किती पाणी पडणार आहे, किती पाणी पडल्यानंतर आपला डॅम भरल, आपला डॅम भरल्यानंतर आपल्याला 4 दरवाजे उघडावे लागतील, 4 दरवाजे उघडल्यानंतर 4 गावात पाणी शिरल, हे तर माहीत होतं. ही तर सूचना दिली पाहिजे. आणि जर तुम्ही सूचनाही दिली, मग एवढी जीवितहानी का झाली? ही तुमची सूचना नाकाम आहे. फरक कोणालाच पडणार नाही हो. पाऊस पडला, पूर आलं, गावात पाणी शिरलं, गावातले काही लोक वाहून गेले, जनावर वाहून गेले, आमदार खासदार 24 तासानंतर जाऊन फेटले, न्यूजला आलं, विषय संपला. इथं फरक कोणालाच पडणार नाही. फरक त्यांना पडतो ज्या परिवारातला सदस्य वाहून गेला. फरक त्या परिवाराला पडतो ज्या परिवारातल्या गोट्यातली गाय म्हैस वाहून गेली. फरक त्या परिवाराला पडतो वर्षभर खायची ज्वारी तांदूळ गहू भिजून गेले. फरक कोणालाच पडणार नाही. दुर्दैव इथल्या शेतकऱ्यांचं, गोरगरिबांचं, यांचा विचार कोणीच करत नाही. बंगल्यामध्ये राहणाऱ्यांना शेतकऱ्यांची, गोरगरिबांची अवस्था काय कळणार हो? काय कळणार?